Instagram उघडलं तुकाराम मुंडे साहेब, Facebook उघडलं तुकाराम मुंडे साहेब, न्यूज चॅनल लावला तुकाराम मुंडे साहेब, पेपर उघडला तुकाराम मुंडे साहेब. सगळीकडे आपल्याला तुकाराम मुंडे साहेबच दिसतात आहे. मोठमोठे ॲक्टरच तुकाराम मुंडे साहेबांचं कौतुक करत आहेत. मोठमोठे ॲक्टर तुकाराम मुंडे साहेबांचे कौतुक करत आहेत. विचार करा मित्रांनो, एक शासकीय अधिकारी त्याचं कर्तव्य प्रामाणिकपणाने पार पाडत आहे, तर त्या व्यक्तीला एवढा फेम भेटत आहे. आणि इतर जे पण आय-ए-एस ऑफिसर आहेत, त्यांनी थोडासा जे चमच्याने खातात ना, ते खाऊन घ्यावा. तुम्हाला देखील बुद्धी येईल. तुम्ही देखील जाऊन अशी ड्युटी करसाल आणि तुमचं देखील लोकं कौतुक करतील. ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे साहेबांना फेम भेटत आहे. आता हा फेम ऐकून देखील तुमची जळतच असेल. बर्नोल पण पाठवून देतो, टेन्शन घेऊ नका. परंतु तुम्हाला कधी जाग येणार? कधी होणार तुमचं नाव? येता आय-ए-एस म्हणून येता. आयुष्यात तुमचं कोण नाव ऐकत नाही. एवढ्या वर्ष तुम्ही ड्युटी करता 30 वर्ष. साधं तुम्हाला शेजारचं पोरगं ओळखत नाही. काय उपयोग आहे तुमचा? आता तुकाराम मुंडे साहेबांचं नाव कमीत कमी 50 काय 100 वर्ष लोकांना लक्षात तरी राहील. मरुस्तोवर लक्षात राहील, की एक अधिकारी यायचा संपूर्ण वाट लावून जायचा. विचार करा. तुमचं नाव कधी होणार? तुम्ही फक्त पैसे खाण्यामध्ये, लोकांना बुडवण्यामध्ये, कॉन्ट्रॅक्ट इकडं-तिकडं करण्यामध्ये याच्यामध्येच आयुष्य जाणार का? लाज बाळगा रे थोडं तरी. नाव होऊन द्या. इज्जतीसाठी आपण या जगामध्ये येतो. तुम्हाला इज्जत पण नाही, तुम्हाला लोकं शिव्या घालतात. काय उपयोग आहे तुमचा?